नववर्ष नवा संकल्प कसा असेल राजकीय संघर्ष 7 पक्ष 7 शहराध्यक्ष खुली चर्चा पण तीही निष्पक्ष. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. आणि 7 पक्ष 7 शहराध्यक्ष या आजच्या भागामध्ये आपल्या सोबत आहेत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे. घाटे साहेब, आपलं सरकारनामाच्या या कार्यक्रमात स्वागत आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणजे तसं पाहिलं तर घाटेसाहेब सगळं नवंच आहे, वर्ष नवीन आहे, येणाऱ्या निवडणुका पण नवीन आहेत, तुम्ही शहराध्यक्ष म्हणून देखील नवीन आहात, आता भाजपचं ऑफिस देखील नवीन आहे. तेव्हा आता येणारी जी लोकसभेची जी निवडणूक आहे त्याचा उमेदवार पण नवीनच असेल असं म्हणायला हरकत. पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी गेले अनेक वर्ष कार्यकर्त्यांचं जर आपण बघितलं तर एक स्ट्रक्चर जुनं आहे. म्हणजे जरी मी नव्याने शहराध्यक्ष झालो असलो, पक्षाचं कार्यालय आत्ता नुकतंच नव्याने केलं असलं तरी हा भारतीय जनता पार्टीचा जो विचार आहे हा खूप जुन्या काळापासून चालत आलेला आणि त्याला नवी दिशा देणारे नरेंद्र मोदी. त्यामुळं पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा एक चांगला उमेदवार हा या लोकसभेसाठी पक्ष नेतृत्व मला असं वाटतं की निश्चित देईल. नक्कीच. म्हणजे आपण पुणे लोकसभा मतदारसंघाचं जर आत्तापर्यंतचं भाजपचं गणित पाहिलं तर 1999 ते 2019 म्हणजे या 20 वर्षांच्या कालावधीत आपण 4 नवीन चेहरे दिले. म्हणजे अण्णा जोशी असतील, प्रदीप रावत असतील, अनिल शिरोळे असतील, गिरीश बापट असतील. आत्ता यंदा 2024ला असाच एक नवीन चेहरा मिळणार असेल तर तो कोण असेल? म्हणजे अर्थात माझ्या शेजारी बसलेले शहराध्यक्ष पण असू शकतात किंवा आणखी बरीचशी नावं चर्चित आहेत. काय सांगता येईल या संदर्भामध्ये? शहराध्यक्ष इच्छा आहे का बाबा नवीन वर्षात नवा संकल्प की मला लोकसभेचा खासदार व्हायचा? नाही, असं काही मला असं वाटतं की पक्ष नेतृत्व याच्या संदर्भात आमच्याकडं साधारण केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे असतं ते निर्णय करतं की लोकसभेचा उमेदवार कोण असला पाहिजे. आणि पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष काम करणारे पक्ष संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. आता शेवटी या सगळ्यामध्ये पुण्याला साजेसा चेहरा लोकसभेला हा कोण असावा हा निर्णय, हा अंतिम निर्णय हा पक्ष नेतृत्व दिल्लीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड करतं. त्याच्यामध्ये काही नावांवरती चर्चा होती आणि मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये उमेदवारीला कोण चांगला चेहरा असू शकतो अशा पद्धतीने थोडा सर्वे करून पक्ष संघटनेतनं काही माहिती घेऊन याच्या संदर्भात निर्णय होतो. त्यामुळे उमेदवार कोण ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कमळ आहे आणि या कमळाच्या चिन्हावरती जो निवडणूक लढेल हा उमेदवार 100% पुण्यातनं लोकसभेला निवडून येईल. त्यामुळे जो निर्णय पक्ष नेतृत्व करेल त्याला निवडून आणणं ही पक्ष संघटनेची जबाबदारी आणि आम्ही निश्चित ती पूर्ण करू. घाटे साहेबांनी जरी मिळाली तरी 100% पक्ष नेतृत्व जे निर्णय देतील त्या निर्णयाला अनुसरून भारतीय जनता पार्टी पुणे शहरामध्ये काम करेल. पण इच्छुकांची मांदियाळी पाहिली तर बऱ्याच जणांचे बॅनर्स लागतात, फ्लेक्स लागतात. त्यामध्ये माजी शहराध्यक्षांचं देखील फ्लेक्स आहे. आधीमध्ये बाकीच्या नावांची चर्चा होते. मुरलीधर मोहोळ असतील किंवा संजय नाना काकडे असतील किंवा अगदी अलीकडे एक नवीन नाव चर्चेत येत आहे सुनील देवधर, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक. म्हणजे असं मला असं म्हणायचं की स्थानिक उमेदवार जे भाजपचे आहेत किंवा आत्तापर्यंत भाजपच्या मतदारांनी इथला स्थानिक उमेदवारात निवडून आणण्यासाठी जे काही आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहेत तर तसा एखादा जर बाहेरचा उमेदवार घेतला गेला तर फरक पडू शकतो का? नाही, आता उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय तर केंद्रातनं होईल. परंतु मी मागाशी सांगितलं तसं आता जी काही नावं आपण जी घेताय ही सगळी नावं अशी आहेत की जे भारतीय जनता पार्टीचं गेले 20 वर्ष 25 वर्ष या पक्ष संघटनेमध्ये काम करतात, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेतल्यात. त्यामुळं ह्या नावांपैकी कुणाला उमेदवारी द्यायची त्याचे काही निकष काढले जातील आणि त्या निकषांवरती मला असं वाटतं की निर्णय होईल. पण पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टी देशभरामध्ये आपण पाहतो तर पुण्यामध्ये या विचारांचं काम करणारी खूप मंडळी आहेत आणि विचारांची बैठक पक्की असणारा एक मोठा वर्ग पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये संघ परिवाराचं काम मोठं आहे.
भारतीय जनता पार्टी अगदी जनसंघापासून आपण काम पाहत आलोय. पण स्थानिक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते ना जर एखादा असा कोणी बाहेरचा उमेदवार दिला. पण असं म्हणजे हे आता आपण म्हणताय की बाहेरचा उमेदवार, मला असं वाटतं की कोण उमेदवार असावा हे बाहेरचा. अर्थात कोथरूडला भाजपने ते दाखवून दिलेलं आहे, बाहेरचा उमेदवार घेऊन सुद्धा निवडून आणून दाखवलेला आहे. दादा बाहेरचे असायचं काही कारण नाही. दादा हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस पक्ष नेतृत्वांनी असा निर्णय केला की पुण्यामध्ये दादांना निवडणूक लढायला सांगायची. त्यामुळे पक्षाचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते. त्यामुळे मला असं वाटतं की बाहेरनं किंवा पुण्याच्या बाहेरचा असं काही असायचं कारण नाही. पक्ष संघटनेमध्ये काम करणारं नेतृत्व म्हणून दादांकडे लोकांनी पाहिलं आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून दिलं. म्हणजे थोडक्यात पक्ष नेतृत्व जो उमेदवार देईल तो फायनल असेल आणि त्यालाच निवडून देण्यासाठी भाजप 100% प्रयत्न करेल. अगदी निश्चित. आणखी एक महत्वाची गोष्ट की म्हणजे उमेदवार आता आपण आता तुमची पारंपरिक लढत नेहमी काँग्रेसची राहिलेली आहे. आत्ताच काँग्रेसची जर आता आपण परिस्थिती पाहिली तर इतकी रस्सीखेच आहे की 20 जणांची इच्छुक यादी आलेली आहे. त्यात बरीचशी नावं आहेत, आजी माजी पदाधिकारी असतील, आजी माजी शहराध्यक्ष असतील. तसं भाजपकडे असं काही आहे का की बाबा अशी काही चाचपणी केली जातीये एक शहराध्यक्ष या नात्यानं कोण उमेदवार असेल या संदर्भात काही प्रयत्न केले जातात असं काही आहे का? काँग्रेसकडे जेवढे चेहरे आहेत ते सगळेच उमेदवार म्हणून मिरवतात किंवा स्वतःची दावेदारी व्यक्त करतात. पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची एक कामाची धाटणी आहे. भारतीय जनता पार्टी काम करायला सुरुवात केल्यानंतर कार्यकर्ता साधारण काही काळ पक्ष संघटनेमध्ये काम करतो, मग महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा अशा टप्प्याटप्प्यामध्ये या सगळ्या निवडणुका लढल्या जातात. आणि या पक्ष संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करणारे, विचारांशी एकनिष्ठ असणारे अशी अनेक मंडळी या पक्षामध्ये आहेत. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून पक्ष संघटना निर्णय करेल. आणि काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्यावी, मला असं वाटतं की हा निर्णय त्यांचा आहे, कुठल्या निकषावरती द्यावी, कोणाला द्यावी. परंतु भारतीय जनता पार्टी हा निश्चित पुण्याला साजेसा असा चेहरा देईल अशी माझी अपेक्षा आहे आणि निश्चित त्याच पद्धतीने उमेदवार ठरेल. नक्कीच. आणि आता महायुती त्यामुळे एक असं मोठं पाठबळ आता तुमचं सगळं वाढलेलं आहे. एकतर राष्ट्रवादी अजित पवार गट असो किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असो आणि आता तुम्ही आता सगळे एकत्र आलेला. त्यामुळे जे मागच्या वेळी नव्हती तीच परिस्थिती आता नाही आहे. आता उलट आणखी तुम्हाला बॅकअप एक चांगला मिळालेला आहे. पण आता आपण लोकसभेवरून थोडंसं जर विधानसभेच्या दृष्टिकोनातून विचार केला, जे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ घातलेले आहेत, तर त्या अनुषंगाने विचार केला तर 2014ला आपले 6 उमेदवार निवडले, म्हणजे 6च्या 6 मतदारसंघात आपले आले होते. पण नंतर मात्र जर आपण पाहिलं तर 2019ला मात्र 5 हा आकडा आला. अर्थात जगदीश मुळीक यांचा पराभव झाला वडगाव शर्यत आणि सुनील टिंगरे राष्ट्रवादी निवडून आले. आणि आत्ता अलीकडे जी कसब्याची पोटनिवडणूक लागली आणि त्यामध्ये मुक्ता टिळक यांचं निधन झालं, तेव्हा काँग्रेसनं हेमंत रासने यांचा पराभव करून रवींद्र धंगेकर त्या ठिकाणी निवडून आले. तर तेव्हा जी रवींद्र धंगेकरांच्या बाजूनं काँग्रेस आणि सगळ्या मतदारांनी जो कौल दिला तो आत्तापर्यंत कायम टिकून जर राहिला तर या लोकसभेला कदाचित भाजपला त्रास होऊ शकतो. तसं मला असं वाटतं की पुण्यात भारतीय जनता पार्टीचे 8 आमदार निवडून आले होते अशी एक वेळ होती. जगदीश मुळीक किंवा योगेश टिळेकर हे उमेदवार पराभूत झाले नंतरच्या निवडणुकीला. त्यांचं मताधिक्य जर आपण पाहिलं विरोधात निवडून आलेल्या उमेदवारांचं, तर ते काही फार मोठं आहे असं नाही, काही कमी फरकाने ते निवडून आले होते. आणि आपण जर जो पोटनिवडणुकीतला मुक्ताताईंच्या कसब्यातला जो पराभव आपण म्हणत असाल की ज्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे निवडून आले, तर तिथं साधारण कसब्याचं आत्तापर्यंत जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर गिरीश बापट उमेदवार असताना कायम तिरंगी लढत व्हायची. पण जी मागच्या पोटनिवडणुकीमध्ये ही 2 उमेदवारांमध्ये लढत झाली आणि जी मतांची विभागणी व्हायला पाहिजे होती ती झाली नसल्यामुळं केवळ भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पराभूत झाला. आणि आज आपण पाहिलं तर आज अजितदादांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदार कसब्यातला हा तिथला आहे. त्यामुळे निश्चित येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही कसब्याची जागा ही पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे घेऊ असा मला विश्वास आहे. आणि आपण जसं म्हणलं तसं या 8ही विधानसभांमध्ये आता महायुती आहे. शेवटी नेतृत्व जे ठरवल पॅटर्न, कुठल्या जागा कोणी लढायच्या, काय करायचं याच्या संदर्भात निर्णय होईल. पण महायुतीचे 8 आमदार हे आमच्या पुणे शहरामधून निवडून येतील
त्या दृष्टीने आमची तयारी चालू झाली. महायुतीच्या बैठका, महायुतीचे मेळावे, महायुतीच्या कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण अशा पद्धतीने आम्ही आता सुरुवात केली की एकत्र तिन्ही पक्ष येऊन आम्ही आता काम करायला निवडणुकीच्या दृष्टीने महाविजय 2024 या मिशनखाली काम करायला आम्ही सुरुवात केली. नक्कीच. पण कसबा हा भाजपचा एकेकाळचा बालेकिल्ला आणि कसबा म्हणजे भाजप असं समीकरण राहायचं, पण आत्ता मात्र ते काँग्रेसकडे ती जागा गेली. त्यामुळे कुठेतरी एक सल कायम राहिलेलं म्हणजे त्या काळात देखील जेव्हा एक तुमची मुलाखत घेतली होती तेव्हाही तुम्ही म्हणाला होतात की एक ते दुःख आहे आणि ते दुःख या पुढच्या आम्ही निवडणुकीला निश्चितपणे दूर करू. तर त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजी आता करणार आहात का का कसं म्हणजे त्या जागी पुन्हा एकदा नवीन उमेदवार असेल किंवा पुन्हा हेमंत रासनेंनाच उमेदवारी देऊन ज्या ठिकाणी ते पडले त्या ठिकाणी निवडून आणण्याचा निर्धार असेल? नाही, पक्ष संघटना कार्यकर्ते हे मागच्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी आतुर आहेत. त्या पराभवानंतर आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये अधिक वेगाने सक्रिय झालाय, अधिक वेळ देतोय पक्षासाठी, वेगवेगळे उपक्रम करतोय, लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आम्ही मॅक्सिमम करतोय. आणि ज्या चुका समजा आमच्या पराभवामध्ये आमच्या लक्षात आल्या असतील त्या चुकांवरती आम्ही विचार करून ह्या निवडणुकीला मोठ्या जोमाने ताकदीने सर्व ताकदीनिशी आम्ही उतरायचं ठरवलं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही संघटनात्मक रचना केली आहे. आमचं अगदी बूथच्या कार्यकर्त्यापासून ते पक्ष संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत आम्ही रचना केली. आणि ज्या ज्या भागात आम्ही कमी पडलो त्या भागावरती आम्ही थोडा फोकस करून अधिक सक्षमपणे कसं आपल्याला या निवडणुकीमध्ये उतरायचं आणि कसा विजय मिळवायचा यावरती बऱ्यापैकी आम्ही तयारी केलेली आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्या ते लक्षात येईल की मागच्या पराभवाचं उट्ट काढल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शांत बसणार नाही. कारण प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये ती एक सल आहे की भारतीय जनता पार्टीचा पराभव या पोटनिवडणुकीमध्ये झाला. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ज्या वेळेस आम्ही ही विधानसभा पुन्हा जिंकू तेव्हा खऱ्या अर्थाने आदरणीय गिरीशभाऊ बापट असतील किंवा मुक्ताताई असतील यांना श्रद्धांजली वाहिली असं होईल. त्यामुळे ह्या वर्षी होणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 8 विधानसभांमध्ये कसब्याची जागा पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे घेण्यासाठी निश्चित तयारीत आहोत. पण तेच कसब्याचे विद्यमान आमदार, जसं परवा तुम्ही पत्रपरिषदेत त्यांना टेम्पररी आमदार म्हणाला होतात, तर ते म्हणतायत की आता तिकडे मोदी जरी उभे राहिले तरी आणि जर मला पक्षाने इकडं नेतृत्व किंवा उमेदवारी दिली तरी देखील मी लढायला तयार आहे. म्हणजे आता ते देखील तितक्याच जोमानं लढायला तयार आहे. त्यांची अवस्था आता सध्या त्या फुगलेल्या बेडकासारखी झाली. त्यांना असं वाटतं की आमदार पण मीच झालोय, खासदार पण मीच होणार, पंतप्रधान पण मीच, मोदींच्या विरोधात सुद्धा मी लढल आणि मी जिंकेल, हा फाजील आत्मविश्वास आहे त्यांचा. ते निवडणूक जिंकले हे मला मान्य आहे, परंतु मी मगाशी म्हटलं तसं आमच्या काही चुका झाल्या किंवा काही त्रुटी त्या इलेक्शनमध्ये झाल्या आणि मतांची विभागणी झाली नाही. मला असं वाटतं की एखाद्या पराभवानंतर याचा अर्थ असा नाही की कसबा मतदारसंघ हा कायमस्वरूपी भाजपाच्या हातातून गेला. आम्ही निश्चित आमचा तो पारंपरिक गड आहे. वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, मग ते अण्णा जोशी असतील, अरविंद लेले असतील, गिरीशभाऊ बापट असतील, या सगळ्यांनी त्या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलं आहे. आणि एक पारंपरिक मतदार आहे मोठ्या प्रमाणावरती आणि सर्व समाजांमध्ये भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी काम आहे. जुन्या पेठांचा भाग आहे, नवीन काही भाग आहे, सदाशिव शनिवार नारायण, तसं रस्त्याच्या शिवाजी रस्त्याच्या पलीकडचा भाग आहे. या सगळ्या भागामध्ये आता आम्ही संघटनात्मक रचना खूप चांगली उभी करून या निवडणुकीमध्ये आमचा विजय कसा होईल असं आम्ही निश्चित प्रयत्न करतो. नक्कीच. आता दंगेकरांचा विषय निघालाच म्हणून बोलूयात, कारण की दंगेकरांनी परवाच पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली, नंतर प्रसारमाध्यमांची देखील ते बोलले आणि कोथरूडवर त्यांचा निशाणा होता. आणि जे काही आता पुण्यामध्ये म्हणजे गृहमंत्री पण भाजपचे, भाजप सत्तेत, पण अक्षरशः अशांत कोथरूड झालेला आहे. आणि त्यांनी मग सगळ्यांना निवेदनं देखील दिलेली आहेत, त्यावर तुम्ही देखील टीका केलेली आहे. पण हे जे पुण्यात जे आत्तापर्यंत आपण बघतोय की कोयता गँग असेल, त्यांच्याकडून होणारे हल्ले असतील किंवा परवा झालेली हत्या असेल, तर कुठे ना कुठेतरी असं पुण्यामध्ये या प्रकारे गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली असं म्हणता येईल. काय सांगता येईल? मला असं वाटतं की कोथरूडमधली परवाची घटना हे निश्चित निंदनीय आहे. असे प्रकार घडू नयेत. पण पुण्यातलं पोलीस खातं हे अधिक सक्षम आहे आणि आपण पाहतो की पुण्यात गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त असतील, त्यांची सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते. पण याचा अर्थ अशी घटना घडल्यानंतर संपूर्ण पुणे अशांत आहे का, किंवा कोथरूडसुद्धा संपूर्ण अशांत आहे का, किंवा फक्त गुन्हेगारच कोथरूडमध्ये राहतात का? मी मागच्या आपल्या
पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा सांगितले की कोथरूडमध्ये समाजाचा गौरव म्हणता येईल अशा अनेक मंडळी राहतात. मग शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करणारे आहेत, कला क्षेत्रात चांगलं काम करणारी आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारी मंडळी आहेत. आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी एखादी घटना घडते आणि मग कसब्याचे आमदार कोथरूडबद्दल काहीतरी टिप्पणी करतात की कोथरूड म्हणजे गुन्हेगारांचं कोथरूड आहे, कोथरूड हे गुन्हेगार मुक्त झालं पाहिजे. मला असं वाटतं की त्यांनी आधी स्वतःच्या मतदारसंघातल्या समस्या, स्वतःच्या मतदारसंघामध्ये नागरिकांच्या अपेक्षा याच्याकडे लक्ष द्यावं. मी मागच्याही माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की कायम ठेकेदारीच्या गारड्यामध्ये राहणारे हे आमदार आहेत. हे सामान्य लोकांमध्ये कमी आणि कॉन्ट्रॅक्टरमध्ये जास्ती असतात. यांचे काय काय उद्योग चालतात हे अनेक वेळा मांडण्याची जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रत्यक्ष आपण मांडूसुद्धा. परंतु चंद्रकांत दादा हे कायमच सामान्य लोकांसाठी काम करतात. प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांचं काम आहे. आणि अशा पद्धतीने चुकीची टिप्पणी करणं किंवा देवेंद्रजी हे गुन्हेगार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ते कायमच सज्ज असतात, अशा पद्धतीने ते काम करत असतात. त्यामुळे मोदींवरती टीका करणं, देवेंद्रजींवरती टीका करणं, दादांवरती टीका करणं याच्यातनं फक्त त्यांना प्रसिद्धी मिळवायची. त्यांनी ॲक्च्युअल त्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या काही आवश्यकता आहेत, लोकांना काय हवं आहे, कशा पद्धतीने कसब्याचा विकास केला पाहिजे याच्याकडे अधिक लक्ष दिलं तर मला असं वाटतं. पण त्यांना एक स्वप्न पडले की या पुणे शहराचा लोकसभेचा उमेदवार त्यांना असं वाटतं की आपण असू. ते या भ्रमात आहेत. काँग्रेस काय आहे ते त्यांना येत्या लोकसभेमध्ये कळेल. नक्कीच. आता आपण लोकसभावर चर्चा केली, विधानसभेवर चर्चा केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पुणे शहरासाठी ते म्हणजे महानगरपालिका. आणि या महानगरपालिकेच्या निवडणुका अर्थात तुमच्याच काळात त्या होणार आहेत आणि शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला प्रचंड मोठी बांधणी देखील या संदर्भात करायची आहे. आपल्याला आठवत असेल 2017ला म्हणजे अर्थात 97 जागा आपण मिळवल्या होत्या आणि 2017ची जी एक सगळ्यात मोठी आपण काय म्हणतो एक चढाई आपण महानगरपालिकेत केली होती. 2012ला आपल्याकडे 26 सीटा होत्या. डायरेक्ट 71 जागांनी आपण अप झालो होतो. त्यामुळे आत्ता जबाबदारी नूतन शहराध्यक्ष म्हणून तुमची जास्त आहे की अबकी बार 100 पार असा आकडा कसा नेता येईल? कारण की तिकडे आता केंद्रामध्ये अबकी बार मोदी सरकार 400 पार आणि आता तुमची 100 पार असं करण्याची निश्चितच स्ट्रॅटेजी असणार आहे. म्हणजे 12 प्रभागांमध्ये 4च्या 4 उमेदवारी निवडून आणण्याचं मागच्या वेळी भाजपनं एक कौशल्य करून दाखवलं होतं, निवडून दाखवले होते. अर्थात तुमचाही प्रभाग त्याला अपवाद नाहीये. नवी पेठ पर्वतीला 4च्या 4 उमेदवार तुम्ही मारले होते. यावेळी काय स्ट्रॅटेजी असणार आहे? यावेळी खरंच अबकी बार 100 पार जाणार आहे का आणखी आता हे 2 घटक पक्ष आल्यामुळे तेवढ्या जागा लढवायला मिळतील न मिळतील, काय नेमकं सांगता येईल? नाही, आता ह्या सगळ्या महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्यामध्ये साधारण लोकसभा, विधानसभा आणि मग महानगरपालिका याच्यामध्ये महापालिकेमध्ये कशा पद्धतीने लढायचं, कोणी किती जागा लढायच्या याचं धोरण मला असं वाटतं की प्रदेशातले भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेते करतील. पण पुण्यामध्ये निश्चित आम्ही भारतीय जनता पार्टी मागच्या 5 वर्षामध्ये महापालिकेमध्ये सत्तेत होती आणि मागच्या 5 वर्षातला 2 वर्षाचा काळ हा कोविडचा काळ होता. या काळामध्ये आमच्या पुणे महानगरपालिकेतल्या सत्ता असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम, हे सामान्य पुणेकरांच्या हिताचं काम केलं आणि ह्या सगळ्या कामाचा ज्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थाने येत्या निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग हा लोकांना झालेला लक्षात येईल आणि सामान्य पुणेकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहतील. आज पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. लढाई आता आम्हाला समोर दिसते, पण त्याच्या आधी ज्याला म्हणतात की सैन्याची जमवाजमव करणं, पक्ष संघटना बांधणं. आम्ही आमच्या 8 विधानसभा मतदारसंघांची नवीन कार्यकारिणी केली. अगदी प्रभाग स्तरापर्यंत आम्ही अध्यक्ष केले, बूथ लेवलचे अध्यक्ष केले. आमचे काही सुपर वॉरियर्स नेमलेत आम्ही. क्षमतेचा आमचा पदाधिकारी ज्याला आम्ही खाली 2-2, 3-3 बूथ दिलेत. अशी सगळी रचना आमची लागली. त्यानंतर आम्ही या महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये 3ही पक्षांचे सगळे पदाधिकारी एकत्र येणं, बसणं, निवडणुकींच्या दृष्टीने काही स्ट्रॅटेजी करणं असं सुरू केलं आहे. आणि आता देशभरामध्ये केंद्रातल्या सरकारवरती जनता खुश आहे, राज्यातल्या जनतेवरती सरकार खुश आहे. सरकार दोन्हीही चांगलं काम करते.
नवनवीन योजना आणतंय, सामान्य जनतेच्या हिताच्या योजना आणतंय, याचा उपयोग निश्चित पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला होईल. आणि जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होईल तेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. आणि मला असं वाटतं की त्याचीच पुनरावृत्ती ही महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण देशभरामध्ये एक भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या विचारांचं असणारं जे सरकार आहे याला जनता अनुकूल आहे. आणि पुण्यात सुद्धा मला असं वाटतं की वेगळं काही होणार नाही, तर भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार हे पुन्हा एकदा महापालिकेमध्ये सुद्धा पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचा असेल. विचारांचा असेल का भारतीय जनता पार्टीचाच असेल? भारतीय जनता पार्टीचाच असेल ना, ऑब्विसली. अच्छा. म्हणजे सगळ्यात जास्त जागा आणि या सगळ्या घटक पक्षांमध्ये भाजपाला सगळ्यात जास्त स्थान असेल एवढं निश्चित. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राम मंदिर, जो भाजपचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि संपूर्ण आता भारतामध्ये 22 जानेवारी हा दिवस यासाठी सगळे उत्सुक आहेत. अर्थात पुण्यामध्ये देखील ती जय्यत तयारी आणि एक शहराध्यक्ष म्हणून तुम्ही आता पाहतोय, तुम्ही गेली अनेक दिवस सगळीकडे फिरत आहात आणि त्या अनुषंगानं प्रयत्न सुरू आहेत. पण परवाच तुम्ही पत्रपरिषदेत उल्लेख केला होता की राम मंदिर उद्घाटन सोहळा आहे आणि त्याचं निमंत्रण काँग्रेसनी स्वीकारलं नाही, नाकारलं. आणि तेव्हा तुम्ही त्यांना स्पष्टपणे म्हणालात की हिंदू धर्मियांची ही कुचेष्टा आहे असं तुम्ही त्यांना स्पष्ट म्हणाल. नेमकं का, म्हणजे काय सांगता येईल या संदर्भात? नाही, या देशामध्ये सर्वात जास्ती संख्येने असणारा मूळ या देशातला जो निवासी आहे, म्हणजे हा देश मुळात हिंदूंचा आहे. या हिंदूंचं आराध्य दैवत असणारे प्रभू श्रीराम, की हिंदू समाजाला 500 वर्षाहून अधिक काळ जी अपेक्षा होती की प्रभू श्रीराम हे अयोध्येच्या जिथं रामाचा जन्म झाला या राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम विराजमान व्हावे. आणि सगळा समाज आनंदामध्ये आहे, उत्साह आहे. आणि अशा काळामध्ये काहीतरी विधान करायचं म्हणजे आपण पाहिलं की मध्यंतरी जितेंद्र आव्हाडांनी एक विधान केलं. आता काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की आम्ही या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होणार नाही. मला असं वाटतं की हिंदूंच्या भावनांशी अशा पद्धतीने खेळायचं आणि हिंदू विरोधी मतं ही मिळवायचा त्यांचा प्रयत्न हा सातत्याने होत असतो. त्यामुळे ते अयोध्येमध्ये येतील या अपेक्षेमध्ये पण सुद्धा कोणी नाही आहे. पण अशी ही परंपरा आहे त्यांची, अशा पद्धतीने कायम काहीतरी स्टेटमेंट द्यायची, विधानं द्यायची. परंतु हिंदूंमधला उत्साह आपण पाहतोय. घराघरामध्ये दिवाळी होईल 22 तारखेला, अशी आत्ता परिस्थिती आहे. पुण्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय की लाखो घरांमध्ये रामसेवक हे अक्षता घेऊन जात आहेत, एक पत्रक देत आहेत आणि अयोध्येला येण्याचं निमंत्रण देत आहेत. आणि समाजाने आता हा उत्सव करायचं ठरवलं आहे. समाजाने पुन्हा एकदा दिवाळीनंतरची दिवाळी आपल्या घरात साजरी करायची ठरवली. प्रत्येक मंदिरांवरती अयोध्या ही याच मंदिरामध्ये साकारली असं मानून त्या मंदिरांवरती कार्यक्रम करायचे ठरवले. त्यामुळं ते काँग्रेसनी काय ठरवले, इतर पक्षांनी काय ठरवले, मला असं वाटतं की हा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, हा हिंदू धर्माचा, समाजाचा कार्यक्रम आहे. आपल्या देशाची श्रद्धा असणारं हे राम मंदिर आहे. त्यामुळे याच्या संदर्भात कुणी असं विधान करणं हे म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे हा, असं विधान करणं असं मला वाटतं. बरं, पुण्यातून किती कार्यकर्ते कसे निघणार आहेत, काय नियोजन आहे 22 तारखेचं, काय सांगता? नाही, आता 22 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे, आमच्याकडे आता साधारण अशी रचना आहे की 22 तारखेला सगळ्यांनी इथून उठावं आणि अयोध्येला जावं असं नाही आहे. तर 22 तारखेचा कार्यक्रम हा आपापल्या ठिकाणी, आपापल्या भागामध्ये, वस्तीमध्ये, त्या सोसायट्यांमध्ये, मंदिरांवरती असे कार्यक्रम हे त्या दिवशी संपन्न व्हावेत. आणि मग टप्प्याटप्प्यामध्ये काही स्लॉटमध्ये त्या राज्यांना साधारण दिवस ठरवून दिले जातील आणि मग त्या नागरिकांना घेऊन जाणं, कार्यकर्त्यांना घेऊन जाणं आणि अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घडवून आणणं, असं साधारण पुढचे 6-8 महिने हे सगळं चालेल. त्यामुळे आत्ता 22 तारखेला सगळ्यांनी एकत्र जाऊन अयोध्येत मोठी गर्दी करावी अशी मुळात अपेक्षा नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीने जसे स्लॉट्स येतील तशा पद्धतीने रेल्वेने पुण्यातले सुद्धा खूप हजारोंच्या संख्येने लोक जायला आत्ता आमच्याकडं उत्सुक आहेत. अनेक लोक म्हणत आहेत की आपल्याला कधी जायचं, कार्यकर्त्यांना सुद्धा उत्साह आहे कधी जायचं. त्यामुळे त्या पद्धतीने स्लॉट्स ठरतील तेव्हा आम्ही जाण्याची रचना करू. नक्कीच. आणि आता एक शेवटचा प्रश्न, नववर्ष आहे त्यामुळे नवीन संकल्प असणार आणि अर्थात म्हणजे आपल्या पार्टीचं ब्रीदच आहे की आधी देश, नंतर पक्ष आणि मग स्वतः.
धीरज घाटे यांचा संकल्प स्वतःसाठी काय आहे? म्हणजे देश आणि पक्षासाठी तर ते काय करतात हे प्रत्यक्षात आपण सगळेच पाहतोय, पण स्वतःसाठी या नववर्षातला असा काय संकल्प आहे की काय तुम्ही असं नियोजन केलेलं आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार? मला असं वाटतं की या पुण्यातच माझा जन्म झालाय, त्यामुळे सामान्य पुणेकरांचं हित डोळ्यासमोर ठेवून पुणे शहरामध्ये ही पक्ष संघटना समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी, आता आपण पूर्वीचं पुणे पाहिलं आणि आत्ताचं पुणे पाहिलं तर पुणे हे खूप वाढलेलं आहे, विखुरलेलं आहे. पुण्यामध्ये सर्व भाषिक लोक राहतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली लोक पुण्यात येऊन राहतात, नव्हे तर देशातली सुद्धा लोक, आता अन्य भाषिक सुद्धा लोक कॉस्मोपॉलिटन राहतात. त्यामुळे अशा पुण्याचं चित्र आपण डोळ्यासमोर आणलं तर सामान्य पुणेकरांना असं वाटलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे आपल्यासाठी काम करतात, आपल्या पाठीशी उभं राहतात, असं चित्र माझ्या कार्यकाळामध्ये पुढच्या 3 वर्षामध्ये करायचं मी ठरवलंय. व त्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ बांधणं, समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचणं आणि भारतीय जनता पार्टीचा विचार घराघरामध्ये पोहोचवणं हे मला असं वाटतं की अध्यक्ष या नात्याने माझं कर्तव्य आहे आणि ते पुढच्या काळामध्ये करायचं माझा मानस आहे. नक्कीच. म्हणजे यंदा लोकसभेचा जो उमेदवार कोण असेल, पक्ष नेतृत्व सांगेल त्याला निवडूनच आणणार. शिवाय विधानसभा म्हणजे ज्यामध्ये कसबा, जिथं कायम सल भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहे, ते यंदा उट्ट काढल्याशिवाय राहणार नाही. आणि महापालिकेमध्ये भाजपच्याच विचारांचा महापौर बसेल. या सगळ्या शक्यतांसह भाजप कार्यकर्ता आणि सर्वसामान्य पुणेकर यांच्यातलं नातं अधिकाधिक दृढ कसं होईल असे संकल्प यावेळी धीरज घाटे यांनी व्यक्त केले आहेत. आपण या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी मन मोकळेपणानं गप्पा मारलात, त्याबद्दल खूप खूप आभार. येस. तर हे होते भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे. अर्थात पुढील भागात आपण पाहणार आहोत 7 पक्ष, 7 शहराध्यक्ष, एका नव्या पक्षाचे अर्थातच अध्यक्ष म्हणजेच शहराध्यक्ष. पाहत रहा सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.